भगवते वासुदेवाय. अथ त्रयोदशोध्याय. ब्रह्मदेवांचा मोह आणि त्याचा निराश. श्रीशुक म्हणतात, परीक्षिता, तू फार भाग्यवान आहेस. भगवंतांच्या भक्तांमध्ये तुझे स्थान श्रेष्ठ आहे. म्हणून तर तू इतका सुंदर प्रश्न विचारलास. तुला वारंवार भगवंतांच्या कथा ऐकाव्यास मिळतातच, तरी सुद्धा तू त्यांच्या संबंधी प्रश्न विचारून त्यात आणखी नाविन्य आणतोस. जीवनाचे सार जाणणाऱ्या संतांची वाणी, कान आणि हृदय भगवंतांच्या लीलेचे गाण, श्रवण आणि चिंतन करीत असतील. त्यांचा हा स्वभावच असतो की त्यांना प्रत्यक्षाने भगवंतांच्या अपूर्व लीला नव्याप्रमाणे वाटतात. ज्याप्रमाणे श्रीरंपट पुरुषांना स्त्रियासंबंधीच्या गोष्टीच आवडतात. राजा, तू एकाग्र चित्ताने श्रवण कर. भगवंतांची ही लीला रहस्यमय असून सुद्धा मी तुला ती ऐकवतो. कारण गुरुजन प्रिय शिष्याला गुप्त गोष्टी सुद्धा सांगत असतात. भगवान श्रीकृष्णांनी वासरांना व मुलांना मृत्यूरूप अघासुराच्या जबड्यातून वाचवले आणि त्यांना यमुना नदीच्या किनारी आणून ते म्हणाले, मित्रांनो, यमुनेचे हे वाळवंट अत्यंत रमणीय आहे. पहा ना, इथली वाळू मऊ आणि स्वच्छ आहे. आम्हाला खेळण्यासाठी उपयुक्त सामग्री येथे विद्यमान आहे. पहा, एकीकडे रंगीबेरंगी कमळे उमलले आहेत आणि त्यांच्या सुगंधाने आकर्षित झालेले भ्रमर गुंजारव करीत आहेत, तर दुसरीकडे पक्षी मधुर किलबिलाट करीत आहेत. त्यांच्या प्रतिध्वनीने सुशोभित झालेले वृक्ष या स्थानाची शोभा वाढवित आहेत. आता आपण येथे भोजन करू, कारण दिवसभराच वर आला आहे आणि आपण भुकेने व्याकुळ झालो आहोत. वासरे पाणी पिऊन जवळपास सावकाश चारा खात राहतील. ठीक आहे, असे म्हणून मुलांनी वासरांना थांबवून पाणी पाजून हिरव्यागार गवतावर सोडून दिले आणि आपापल्या सिद्धोऱ्या उघडून भगवंतांच्या बरोबर मोठ्या आनंदाने ते जेवू लागले. गवळ्यांच्या मुलांनी श्रीकृष्णांच्या चारी बाजूंनी पुष्कळशा गोळ्याकर पंक्ती बनविल्या आणि ते श्रीकृष्णाकडे तोंड करून बसले. यावेळी सर्वांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत ओसंडत होता. कमळाच्या गड्ड्यांच्या चारी बाजूंनी त्यांच्या पाकळ्या शोभून दिसाव्या तसे ते सारे कृष्णाभोवती शोभून दिसत होते. कोणी फुले, कोणी जून पाने, कोणी गोळी पाने, अंकुर, फळे, शिंकी, साली, दगड यांची पात्रे तयार करून ते भोजन करू लागले. भगवान श्रीकृष्ण आणि बालगोपाळ असे जणू सर्वजण एकमेकांना आपापल्या पदार्थांची वेगवेगळी चव दाखवत एकमेकांना हसत हसत भोजन करू लागले. त्यावेळी श्रीकृष्णांनी मुरली कमरेच्या शेल्यात खुजली आणि शिंग आणि वेताची काठी डाव्या हात बगलेत धरली होती. सुंदर हातात दही भाताचा घास होता. बोटांमध्ये जेवताना खाण्याची फळे धरली होती आणि ते सर्वांच्या मध्ये बसून आपल्या विनोदपूर्ण बोलण्याने आपल्या सवंगड्यांना हसवित होते. जे सर्व यज्ञांचे भोगते तेच आज मुलांसमवेत बाललीला करीत भोजन करीत होते आणि स्वर्गातील देव त्यांची ही लीला पाहत होते. हे भारता, अशा प्रकारे बालगोपाळ भगवंतांशी तन्मय होऊन जेवत असता त्यांची वासरे हिरव्यागार गवतांच्या लोभाने जंगलात लांब निघून गेली. गोपाळांचे जेव्हा तिकडे लक्ष गेले तेव्हा ते घाबरले. त्यावेळी विश्वातील भयाला बिवणारे श्रीकृष्ण म्हणाले, मित्रांनो, तुम्ही जेवण थांबवू नका. मी वासरांना इथे घेऊन येतो. भगवान श्रीकृष्ण एवढे बोलून हातातच घास घेऊनच पहाड, दऱ्या, कुंज, गुहा इत्यादी ठिकाणी आपल्या वासरांना शोधत निघाले. परीक्षिता, ब्रह्मदेव आधीच येऊन आकाशात राहिले होते. प्रभूंच्या प्रभावाने आघासुराचा झालेला मोक्ष पाहून त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले. लीलेने मनुष्य पालक झालेल्या भगवंतांचा आणखी एखादा मनोहर महिमा पाहावा असा विचार करून त्यांनी अगोदर वासरांना आणि श्रीकृष्ण निघून गेल्यावर गोपालांना दुसरीकडे नेऊन ठेवले आणि स्वतः अंतर्धान पावले. वासरे न सापडल्याने ते यमुनेच्या वाळवंटात परत आले. येऊन पाहिले तर गोपाळ सुद्धा नाही. तेव्हा त्यांनी वनात चारी बाजूंना जाऊन त्यांना शोधले. सर्वज्ञ श्रीकृष्णांना जेव्हा त्या वनात गोपाळ आणि वासरे कोठेच दिसली नाही तेव्हा त्यांनी लगेच ताडले की ब्रह्मदेवांची करणी आहे. तेव्हा श्रीकृष्णांनी वासरे आणि गोपालांच्या मातांना तसेच ब्रह्मदेवाला सुद्धा आनंदित करण्यासाठी स्वतः वासरे आणि गोपाल अशी दोन्ही रूपे घेतली. यात त्यांना अशक्य ते काय, कारण तेच संपूर्ण विश्वाचे कर्ते ईश्वर आहेत ना. ती बालके आणि वासरे संख्येने जितकी होती तेवढी लहान त्यांची शरीरे होती. त्यांचे हात पाय जसजसे होते त्यांच्याजवळ जितक्या आणि जशा छड्या, शिंगे, वासऱ्या, पाने आणि शिंकी होती, जसे आणि जितके वस्त्रालंकार होते, त्यांचे स्वभाव, गुण, नावे, रूप आणि वय जसजसे होते त्याप्रमाणे ते खाणे पिणे इत्यादी व्यवहार करत. अगदी नेमके तसेच आणि तितक्याच रूपांमध्ये सर्व स्वरूप अजन्मा भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले. त्यावेळी हे संपूर्ण जग विष्णू रूप आहे की वेदवाणी सार्थ झाली. सर्वात्मा भगवान स्वतःच वासरे आणि गोपाळ झाले. आत्मस्वरूप वासरांना आत्मस्वरूप गोपाळांनी वेढून आपल्याबरोबर आपणच अनेक प्रकारचे खेळ खेळत त्यांनी वज्रामध्ये प्रवेश केला. राजा, ज्या गोपाळांची जी वासरे होती त्यांना त्याच गोपाळांच्या रूपाने स्वतंत्रपणे घेऊन जाऊन त्यांच्या गोठ्यात बांधले
आणि ते त्या बालकांच्या रूपाने त्यांच्या त्यांच्या घरात गेले. बासरीची तान ऐकताच मुलांच्या माता लगेच धावून आल्या. गोपाळ बनलेल्या परब्रह्म श्रीकृष्णांनी त्यांनी आपली मुले समजून हातांनी उचलून घेऊन हृदयाशी घट्ट धरले आणि प्रेमामुळे स्तनातून पाझरणारे अमृतासारखे दूध त्या त्यांना पाजू लागल्या. परीक्षिता, अशा प्रकारे दररोज संध्याकाळच्या वेळी श्रीकृष्ण त्या गोपाळांच्या रूपात वनातून परत येत आणि आपल्या बालसुलभ लीलांनी मातांना आनंदित करत. त्या माता त्यांना उठणे लावीत, न्हाऊ घालीत, चंदनाचा लेप लावीत आणि चांगल्या वस्त्रांनी तसेच अलंकारांनी सजवीत. नजर लागू नये म्हणून काजळाची तीट लावीत आणि जेवू घालीत. अशा रीतीने त्यांचे पालन करीत. गायी सुद्धा धावत धावत गोट्यात येत आणि त्यांचे हंबरणे ऐकून त्यांची वासरेही धावत त्यांच्याकडे जात. तेव्हा त्या वारंवार त्यांना जिभेने चाटून प्रेमामुळे सडांतून पाझरणारे दूध त्यांना पाजित. या गायी आणि गवळणींचा आईपणा त्यांच्या ठिकाणी पहिल्याप्रमाणेच होता. मात्र त्यांचे प्रेम पहिल्या पुत्रांपेक्षा या नव्या पुत्रांवर जास्त होते. तसेच भगवान सुद्धा त्यांच्या पहिल्या पुत्रांप्रमाणेच त्यांच्याशी वागत. परंतु भगवंतांच्या ठिकाणी मात्र त्या मुलांसारखा मोहाचा भाव नव्हता. आपापल्या मुलांबद्दलचे व्रजवासियांचे प्रेम वर्षभरात दिवसेंदिवस हळूहळू वाढतच गेले. एवढेच नव्हे तर श्रीकृष्णांबद्दल त्यांना जसे असीम प्रेम वाटत होते, तसेच त्यांना आपल्या या बालकांबद्दलही पूर्वीपेक्षा जास्त प्रेम वाटू लागले. अशा प्रकारे सर्वात्मा श्रीकृष्ण स्वतः गोपाळ असून शिवाय वासरे आणि इतर गोपाळ बनून स्वतःचे पालन करीत 1 वर्षपर्यंत वनात आणि गौळवाड्यात क्रीडा करीत राहिले. जेव्हा 1 वर्ष पूर्ण होण्यास 5-6 दिवस शिल्लक होते, तेव्हा एके दिवशी श्रीकृष्ण बलरामांसह वासरे चाळीत वनात गेले. त्यावेळी गोवर्धन पर्वताच्या माथ्यावर गायी चरत होत्या. तेथून त्यांनी वज्राजवळच खूप लांब गवत खात असलेल्या आपल्या वासरांना पाहिले. वासरांना पाहताच गायीचे वात्सल्य उफाळून झाले. त्यांचे भान हरपले आणि गुराखांच्या आडविण्याचे पर्वा न करता ज्या वाटेने जाणे कठीण होते, त्या वाटेने हमरत जणू 2च पाय असल्यासारख्या त्या अतिशय वेगाने पळत सुटल्या. त्यावेळी त्यांच्या सडांतून दुधाच्या धारा वाहत होत्या. माना वासिंडाकडे वळवून नस व शेपट्यात आणि तोंडे वर करून त्या धावू लागल्या. ज्या गायींना आणखी वासरे झाली होती, त्या सुद्धा गोवर्धनाच्या पायथ्याशी आपल्या अगोदरच्या वासरांकडे धावत आल्या आणि त्यांना ममतेने आपोआप वाहणारे दूध पाजू लागल्या. त्यावेळी त्या आपल्या वासरांचे एक एक अंग असे कौतुकाने चाटीत होत्या, जणू आता त्या त्यांना गिळून टाकतात की काय. गोपांनी त्यांना अडविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण ते सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. आपल्या अयशस्वी होण्याची त्यांना थोडीशी लाज वाटली आणि गायींचे अतिशय राग आला. जेव्हा ते अतिशय कष्टाने त्या दुर्गम वाटेने त्या ठिकाणी पोहोचले, तेव्हा त्यांनी वासरांसमवेत मुलांनाही पाहिले. आपल्या मुलांना पाहताच त्यांचे हृदय प्रेमरसाने उचंबळून आले. प्रेमाचा पूर येताच क्रोध न जाणून कुठच्या कुठे पळून गेला. त्यांनी आपापल्या मुलांना उचलून घेऊन हृदयाशी कवटाळले आणि त्यांच्या मस्तकाचे अवघ्राण करून ते अत्यंत आनंदित झाले. आपल्या मुलांना आलिंगन दिल्याने वृद्ध गोपांना अतिशय आनंद झाला. नंतर मोठ्या कष्टाने त्यांना सोडून तेथून ते हळूहळू निघून गेले. गेल्यानंतर सुद्धा त्यांची आठवण होऊन त्यांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत राहिले. ज्यांनी आईचे दूध पिणे सोडले होते, त्या बालकांवर सुद्धा गायी आणि गवळणींचे क्षणोक्षणी वाढणारे प्रेम आणि उत्कंठा पाहून बलराम विचारात पडले, कारण त्यांना त्याचे कारण माहीत नव्हते. हे काय आश्चर्य आहे. वज्रवासींचे आणि माझे सर्वात्मा श्रीकृष्णांवर जसे विलक्षण प्रेम आहे, तशीच ही वासरे आणि बालके यांच्यावर वाढत चालले आहे. ही कोणती माया आहे, कुठून आली? ही एखाद्या देवतेची, मनुष्याची की असुराची आहे? नाही, हे शक्य नाही. ही तर माझ्या प्रभूंचीच माया आहे. कारण मला मोहित करू शकेल असे अन्य कोणाच्याही मायेमध्ये सामर्थ्य नाही. असा विचार करून बलरामांनी ज्ञानदृष्टीने पाहिले, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ही सर्व वासरे आणि गोपाळ म्हणजे श्रीकृष्णच आहे. तेव्हा ते श्रीकृष्णांना म्हणाले, भगवन, हे गोपाळ देव नाहीत आणि वासरे ऋषी नाहीत. या वेगवेगळ्या रूपांचा आश्रय घेऊन सुद्धा आपण एकटेच या रूपांमध्ये दिसत आहात. आपण एकटेच अशा प्रकारे वेगवेगळेपणाने का दिसत आहात, ते थोडक्यात स्पष्ट करून सांगा. तेव्हा भगवंतांनी ब्रह्मदेवाची किमया सांगितली आणि बलरामांनी ती जाणली. तोपर्यंत ब्रह्मदेव ब्रह्मलोकातून वज्रामध्ये परत आले. त्यांच्या कालमानाने आतापर्यंत फक्त एक त्रुटी तीक्ष्ण सुईने कमळाच्या पानाला छेद देण्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा इतका काळच झाला होता. त्यांनी पाहिले की भगवान श्रीकृष्ण गोपाळ आणि वासरांच्या बरोबर 1 वर्षापूर्वीप्रमाणेच क्रीडा करत आहेत. ते विचार करू लागले, गोकुळात जितके गोपाळ आणि वासरे होती, ते तर माझ्या मायारूपी शयेवर झोपलेले असून अजून उठलेले नाहीत. तर मग माझ्या मायेने मोहित झालेल्या गोपाळ आणि वासरांव्यतिरिक्त हे तितकेच दुसरे बालक आणि वासरे जे 1 वर्षापासून भगवंतांच्या बरोबर खेळत आहेत, ते कुठून आले? ब्रह्मदेवांनी पुष्कळ वेळपर्यंत विचार करूनही या दोहोंपैकी कोणते खरे आणि कोणते कृत्रिम हे ते मुळीच जाणू शकले नाही.
स्वतः मोहापासून दूर राहून विश्वाला मोहित करणाऱ्या श्रीकृष्णांना ब्रह्मदेव आपल्या मायेने मोहित करावयास निघाले होते, परंतु ते स्वतःच आपल्या मायेने मोहित झाले. ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधारात धुक्याच्या अंधाराचा आणि दिवसाच्या प्रकाशात काजव्याच्या प्रकाशाचा मागमूसही लागत नाही, त्याचप्रमाणे जेव्हा क्षुद्र पुरुष महापुरुषांनो आपल्या मायेचा प्रयोग करतात, तेव्हा ते त्यांची काहीही बिघडवू शकत नाही. उलट त्या क्षुद्रांचाच प्रभाव ते नाहीसा करून टाकतात. तेवढ्यात ब्रह्मदेवांना समोरच सर्व गोपाळ आणि वासरे श्रीकृष्णांच्या रूपात दिसू लागले. ते सर्वजण ढगांप्रमाणे श्यामवर्ण पितांबरधारी, शंख चक्र गदा आणि पद्म यांनी युक्त असे 4 हात असलेले, मस्तकावर मुकुट, कानामध्ये कुंडले, कंठामध्ये मोत्याचे हार व वनमाळा धारण केलेले दिसत होते. त्यांच्या वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्हे, बाहूंमध्ये बाजूबंद, मनगटांमध्ये शंखाकार रत्नजडित कडी, पायांमध्ये नुपुरे आणि कडी, कमरेला करदोडे व बोटांमध्ये अंगठ्या झगमगत होत्या. त्यांनी पायापासून मस्तकांपर्यंत सर्वांगावर अत्यंत पुण्यवान भक्तांनी वाहिलेल्या कोमल आणि ताज्या तुळशीच्या माळा धारण केल्या होत्या. त्यांचे हास्य चांदण्याप्रमाणे उज्ज्वल होते आणि लालसर नेत्रांच्या कटाक्षांनी ते पाहत होते. असे वाटत होते की जणू काही या दोहोंच्या द्वारा सत्वगुण आणि रजोगुणाचा स्वीकार करून भक्तजनांच्या मनात इच्छा निर्माण करून त्या ते पूर्ण करीत आहेत. स्वतःपासून ते गवताच्या काडीपर्यंत सर्व चराचर जीव मूर्तिमंत होऊन नाचत गात अनेक प्रकारच्या पूजा सामग्रीने भगवंतांच्या त्या वेगवेगळ्या सर्व रूपांची उपासना करीत आहेत. आणिमा, महिमा इत्यादी सिद्धी, माया, विद्या इत्यादी विभूती आणि महतत्व इत्यादी 24 तत्वे यांनी त्यांना चारी बाजूंनी वेढले आहे. काल, स्वभाव, संस्कार, कामना, कर्म, विषय इत्यादी सर्व मूर्तिमंत होऊन भगवंतांच्या प्रत्येक रूपाची उपासना करीत आहेत. भगवंतांच्या समोर सर्व तत्वे आपले अस्तित्व गमावून बसली होती. ते सर्व सत्य, ज्ञान, अनंत, आनंद स्वरूप आहेत, एक रस आहेत. तसेच तत्वज्ञानांची दृष्टी त्यांच्या अनंत महिम्याला स्पर्शही करू शकत नाही. अशा प्रकारे ब्रह्मदेवांनी एकाच वेळी पाहिले की ज्यांच्या प्रकाशाने हे सर्व चराचर जग प्रकाशित होत आहे, त्या परब्रह्म स्वरूप श्रीकृष्णांचीच ही रूपे आहेत. हे अत्यंत आश्चर्यमय दृश्य पाहून ब्रह्मदेव चकित झाले. त्यांची 11ही इंद्रिये भान विसरली. भगवंतांच्या तेजापुढे ते मौन झाले, जणू काही वज्राच्या देवतेजवळ एखादी बाहुली उभी राहत असावी. ज्यांचे स्वरूप जाणणे तर्काच्या पलीकडचे आहे, ज्यांचा महिमा असाधारण आहे, जे स्वयंप्रकाश, आनंद स्वरूप आणि मायेच्या पलीकडील आहे, वेदांत सुद्धा ज्यांचे साक्षात वर्णन करण्यास असमर्थ असल्यामुळे त्यांच्यापेक्षा वेगळ्याचा निषेध करून आनंद स्वरूप ब्रह्माचे तो काहीसे दिग्दर्शन करतो, त्या भगवंतांचे दिव्य स्वरूप पाहून सरस्वतीपती ब्रह्मदेव हे काय आहे हे न कळल्याने दिग्मूढ झाले व त्यांच्या रूपांना पाहण्यासही असमर्थ ठरले. हे जाणून श्रीकृष्णांनी लगेच आपल्या मायेचा पडदा हटविला. यामुळे ब्रह्मदेवांना बाह्य ज्ञान झाले. ते जणू मरून पुन्हा जिवंत झाले. त्यांनी कसेबसे डोळे उघडले, तेव्हा कुठे त्यांनी आपले शरीर आणि हे जग दिसू लागले. नंतर जेव्हा ते चहूकडे पाहू लागले, तेव्हा त्यांना आधी दिशा आणि नंतर लगेच समोर असलेले सर्वांना सारखेच प्रिय व जीवांना जीवन देणाऱ्या वनराईने व्यापलेले वृंदावन दिसू लागले. तेथे श्रीकृष्णांचा वास असल्यामुळे क्रोध, लोभ इत्यादी दोष तेथून पळून गेले आहेत आणि तेथे स्वभावतःच परस्परांविषयी हाडवैर असणारी माणसे आणि पशु पक्षी सुद्धा मित्रांप्रमाणे मिळून मिसळून राहत आहेत. वृंदावन पाहताना ब्रह्मदेवांना दिसले की अद्वितीय परब्रह्म गोपवंशातील बालकाप्रमाणे अभिनय करीत आहेत. एक असूनही त्यांना मित्र आहेत, अनंत असूनही ते इकडे तिकडे फिरत आहेत आणि त्यांचे ज्ञान अगाध असूनही ते हातात घास घेऊन एकटेच पूर्वीप्रमाणे आपल्या मित्रांना आणि वासरांना शोधित आहेत. भगवंतांना पाहताच ब्रह्मदेवांनी आपल्या वाहनावरून घाईघाईने उतरून सोन्याप्रमाणे चमकणाऱ्या आपल्या शरीराने जमिनीवर दंडवत घातले. त्यांनी आपल्या चारही मुकुटांच्या अग्रभागाने भगवंतांच्या चरणकमलांना स्पर्श करून नमस्कार केला आणि पवित्र आनंद अश्रूंनी त्यांना न्हाऊ घातले. श्रीकृष्णांच्या नुकत्याच पाहिलेल्या महिम्याचे वारंवार स्मरण करीत ते त्यांच्या चरणांवर लोटांगण घालीत आणि त्या पुन्हा उठून पुन्हा लोटांगण घालीत. अशा प्रकारे पुष्कळ वेळपर्यंत ते भगवंतांच्या चरणावरच पडून राहिले. नंतर हळूहळू ते उठले आणि त्यांनी डोळ्यातील अश्रू पुसले. भगवंतांना पाहून ते नतमस्तक झाले. ते थरथर कापू लागले. नंतर दोन्ही हात जोडून अत्यंत नम्रतेने आणि एकाग्रतेने सद्गदित वाणीने ते भगवंतांची स्तुती करू लागले. अध्याय 13वा समाप्त.